ही बघा चिचुरड्याची भाजी आहे। तर आज आपण बघणार आहे भाजी कशी बनवायची चिचुरड्याची। तर चला बघूया भाजी कशी बनवायची। ही भाजी आणून बरं 2-3 दिवस झालेत, रानातून आणलेली माझ्या मिस्टरांनी। तर बघूया कशी बनवायची ते। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर चला आधी आपण आहे ना भाजीचे हे भाजी आहे ना त्याचे छोटे छोटे देठ, हे देठ आहेत ना काढून घेऊया। सगळे देठ काढून घेऊ त्याचे भाजीचे। अशा ह्याला छोटे छोटे देठ दिसतात ना ते काढून घ्यायचे सगळे। देठ काढून घ्यायचे। तर आता आपण सगळे देठ काढून घेऊ भाजीचे पहिले आधी। सगळ्यांना माहिती ही भाजी आयुर्वेदिक आहे, चिचुरडा भाजी। रानातल्या सगळ्या भाज्या आयुर्वेदिक आहेत तसं म्हटलं तर चला आपण घेऊया देठ काढून सर्व। आणि त्याच्यानंतर भाजी ठेचून घ्यायची आणि मग ती थोडी शिजवून घ्यायची आणि मग पिळून घ्यायची आणि मग त्याला कांदा लसणाची फोडणी द्यायची। असे काढून घ्यायचे। देठ काढून झालेत भाजीचे। आता आपण हे चिचुरडी आहेत ना टेचून घेऊया, याच्यामध्ये टेचून घेऊ आणि मग शिजवायला टाकूया। शिजून घ्यावं, असे टेचून घ्यायचे खलबत्त्यात। तर हे बघा आता टेचून घेतले हे। आता हे आपण धुवून घेऊ पाण्यात स्वच्छ। हे असं धुवून पिळून घ्यायचे 1-2-3 वेळा आणि मग शिजवून घ्यायची आपल्याला भाजी। परत एकदा धुवून घेऊया। असं 2 वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। अशा प्रकारे पिळून घेतली। आता तर आता बघा आपण आता शिजवून घेऊया पाण्यात। पाणी टाकू त्याच्यात आणि भाजी उकळून घेऊ शिजवून। आणि असं थोडा वेळ झाकण ठेवू, 10 मिनिटं शिजवून घेऊया। तर आता बघा आपली भाजी आहे ना झाली असेल शिजून। हो झाली। तर आता आपण पिळून घेऊ। तर हे बघा आपली भाजी पिळून झाली। आता मस्तपैकी त्याला फोडणी देऊया। तर हे बघा आता भाजीला लागणारं साहित्य, शेंगदाण्याचं कूट केलंय, शेंगदाणे घेतले। हे आपले मसाले, घरगुती मसाले, 2 ते 3 कांदे आणि लसूण। तर आता आपण बघूया भाजीला फोडणी देऊया। टाकून होता
जिरं मोहरी, त्यानंतर कांदा घेऊ टाकून आता. कांदा चांगला भाजून घेऊया. कांद्यातच आपण मीठ घालूया. मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे. आता भाजी शेंगदाण्याचं कूट, आता थोडं 10 मिनिटं शिजवून देऊया. तर हे बघा आपली भाजी झालेली आता. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.